8 नंबरचा क्वेश्चन आहे. पहिल्यांदा आपण इक्वेशन लिहून घ्यायची हिअर. मग याला इक्वेशन नंबर 1 आणि इक्वेशन नंबर 2 अशी नाव द्यायचे. यांचे कोएफिशियंट सेम आपण करू शकत नाही, त्यामुळे पहिल्यांदा ॲडिशन करायची, नंतर सबट्रॅक्ट करायचे. ॲड इक्वेशन 1 and 2. मग इक्वेशन लिहून घ्यायचे आधी एका खाली. जो आपण ऍड करत असतो तो साइन हे तसे राहत असतात. यांची ऍडिशन केल्यावर येते 424 आणि याचे इथे हे मायनस मायनस प्लस पण मोठ्या संख्येचं चिन्ह लागते. 106y आणि इथे 106x. हे नवीन इक्वेशन तयार झाले म्हणून याला इक्वेशन नंबर 3 नाव द्यायचं. इक्वेशन खूप मोठं झालंय म्हणून याला आपण छोटं करू. डिवाइड इक्वेशन 3 by 106. इथे x minus y is equal to 4. मग हे नवीन इक्वेशन झालं, याला इक्वेशन नंबर 4 नाव द्यायचं. मग आता आपण पहिल्यांदा बेरीज केली, आता वजाबाकी करू. सबट्रॅक्ट इक्वेशन 1 from 2. पहिल्यांदा 2 नंबरचं इक्वेशन लिहायचं. इक्वेशन लिहिलं, आपण मायनस करताना साइन ऑपोजिट होत असेल, म्हणजे मायनस इथं प्लस आहे, इथं मायनस झालं, इथं मायनस इथं प्लस झालं, इथं प्लस आहे, इथं मायनस झालं. आणि याच्यातून हे वजा केल्यावर इथे येते 18, इथे येते 8y प्लस 8y येते, कारण की मोठ्या संख्येचे चिन्ह आपण देतो. आणि इथे येते 8x. म्हणजे नवीन इक्वेशन झालं, याला इक्वेशन नंबर 5 नाव देऊ. मग आता हे पण आपण थोडं छोटं करू, म्हणून याला डिव्हिडिंग इक्वेशन 5 by 8. म्हणजे याचा आन्सर येते 8x plus y is equal to 10. हे नवीन इक्वेशन झालं म्हणून याला इक्वेशन नंबर 6 नाव देऊ. मग आता आपण नवीन इक्वेशनचा विचार करू. इक्वेशन नंबर 4 आणि इक्वेशन नंबर 6. मग आपण जर यांची ऍड केली तर हे प्लस y आणि मायनस y कॅन्सल होते, म्हणून आपण ऍड इक्वेशन 4 and 6 करू. पहिल्यांदा इक्वेशन लिहून घ्यायचे. x minus y is equal to 4 आणि x plus y is equal to 10. आणि आपण बेरीज करताय तर मग साइन जशाला तशीच राहतात. म्हणजे झालं 14, हे प्लस वाय आणि मायनस वाय कॅन्सल झाले, 2x म्हणजे x इथं राहिला आणि याच्यामध्ये गुणाकार साइन राहते, हे 2 इकडे जाऊन भागाकारात गेले. मग x ची व्हॅल्यू आली 7. पुट x is equal to 7 in equation. आपण x is equal to 7 हे इक्वेशन नंबर 6 मध्ये ठेवू, कारण की हे सोपं जाते आपल्याला ते करायला, कारण की इक्वेशन छोटा आहे. पहिल्यांदा इक्वेशन लिहून घ्यायचं. एक्सच्या जागी एक्सची व्हॅल्यू ठेवू आणि वायला व्हॅल्यू इज इक्वल टू 10. हे इथं प्लस 7 आहे, तिकडे जाऊन मायनस 7 झाले. 10 मधून 7 गेले, 3 राहिले, वायची व्हॅल्यू आली 3. मग एक्स वाय इज इक्वल टू
आपली एक्सची व्हॅल्यू आहे 7, वायची आहे 3 इज द सोल्युशन.